वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून केज येथील तत्कालीन नायब तहसीलदार आशा दयाराम वाघ यांच्यावर तहसील कार्यालयामध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मुख्य आरोपी मधुकर दयाराम वाघ याला 10 वर्षे साधा कारावास आणि 10,000चा दंड अशी शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. तर आरोपी नंबर 2 असलेल्या महबूब जहूर शेख याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याबाबत आरोपी नंबर 2चे वकील ॲडव्होकेट इम्तियाज शेख यांनी 24/7 माहिती दिली आहे. सदर प्रकरणामध्ये हे जे प्रकरण होतं याचा निकाल दिनांक 5 मार्च 2026 रोजी माननीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय केज यांनी दिलेला आहे. या प्रकरणामध्ये जे फिर्यादी होते यांचे सख्खे भाऊ मधुकर दयाराम वाघ यांना प्रकरणामध्ये शिक्षा देण्यात आली. शिक्षामध्ये त्यांना 10 वर्ष साधा कारावास व 10,000 रुपये दंड ची शिक्षा देण्यात आली. तसेच या प्रकरणामध्ये जे फिर्यादीचे पती होते महबूब जहूर शेख ही जी आरोपी नंबर 2 होते यांच्यावर मान्य कोर्टाने ह्यांना निर्दोष मुक्त केलेला आहे. या प्रकरणामध्ये आरोपी नंबर 2 तर्फे मी आणि माझे फ्रेंड मिर्झा यांनी सदर प्रकरणामध्ये त्यांची बाजू मांडली आणि या प्रकरणामध्ये एकूण सरकार पक्षातर्फे एकूण 15 साक्षीदार देण्यात आले आणि या पूर्ण प्रकरण जे कोर्टामध्ये चाललं हे दोषारोप जे नंबर होतं सेशन केस /199/2023 हे 2023 पासून तर 2026 या पूर्ण प्रकरण चाललं. या प्रकरणामध्ये 15 साक्षीदार तपासून मान्यवर कोर्टाने आरोपी नंबर 2 महबूब जहूर शेख यांना निर्दोष मुक्त केलेला आहे.